तिथे महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं 28 मार्च रोजी जाहीर केलेल्या वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली। हा आदेश 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार होता, परंतु त्यामध्ये काही स्पष्ट चुका असल्याचं महावितरणनं निदर्शनास आणून दिलं। एप्रिल महिन्याच्या अखेरीस महावितरणकडून सविस्तर पुनरावलोकन याचिका सादर करण्यात येणार आहे। दरम्यान या तात्पुरत्या स्थगितीमुळे महावितरणच्या ग्राहकांना जुन्या दराप्रमाणेच वीज बिल येणार आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, नवीन वीज दर आदेशाला यामुळे स्थगिती मिळताना पाहायला मिळते, काय नेमके अपडेट मिळतात अगदी थोडक्यात सांगशील? नक्कीच मोठी बातमी म्हणावं लागणार आहे। MERC कडनं जे 28 मार्च रोजी परिपत्र काढलेलं होतं वीज दर आदेशासंदर्भातलं, त्या संदर्भात महावितरणकडला आता तात्पुरतं ही स्थगिती देण्यात आलेली आहे। 1 एप्रिल पासून नवीन दर जे आहेत ते लागू होणार होते। मात्र आता यामध्ये जर का पाहायचं तर वीज दर आदेशातील काही चुका आणि विसंगती आहे, ज्यामध्ये 2025 ते 26 ते 29 ते 2029 ते 30 या 5 वर्षाच्या नियामक कालावधीमध्ये जे दर दिलेले होते ते कुठेतरी त्याचा फटका महावितरणला बसणार होता आणि त्यामुळेच या संदर्भात याचिका करण्यात आलेली होती। एकूणच या संदर्भात सध्याला स्टे ऑर्डर देण्यात आलेला आहे आणि या मध्ये जर का पाहायचं तर कुठेतरी ग्राहकांना देखील आपल्याला फटका बसताना पाहायला मिळतोय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।